नमस्कार। आज मी निघाली आहे कळवण देवी टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे आयोजित केलेल्या महिलांच्या स्पेशल पिकनिक मध्ये आणि या आहेत सुचेता पाटील। आज सुचेता ताई आम्हाला वसई साइडच्या देवींचं दर्शन घडवणार आहे। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत तरी या एवढ्या जोशामध्ये सर्व डान्स करतायत। सहलीची सुरुवात तर दणक्यात झालेली आहे। सर्वप्रथम वसई मधल्या नायगाव येथील जुचंद्र या गावातल्या चंडिका मातेचं आपण दर्शन घेणार आहोत। मंदिराच्या समोरच्या बाजूला ही दीपमाळ आहे आणि हे मंदिर इथल्या निसर्गरम्य परिसरामध्ये डोंगरावर वसलेलं आहे। येत्या नवीन वर्षात 2 मे 2024 ला केवळ 101 रुपयामध्ये सामुदायिक शुभविवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाविकांच्या सोयीसाठी 5 मजली इमारत बांधून या मंदिराचा जीर्णोद्धार 2002 मध्ये इथल्या ग्रामस्थांद्वारे करण्यात आला। मंदिरात जाण्याकरिता पश्चिम दिशेने सुमारे 200 पायऱ्या आपल्याला चढून जावे लागतात, परंतु जर स्वतःचं खासगी वाहन अथवा बस असेल तर डोंगराच्या एका बाजूने थेट मंदिरामध्ये आपल्याला जाता येतं आणि इथेच ज्येष्ठ नागरिक, शारीरिक दृष्ट्या विकलांग लोकांसाठी लिफ्टची सुविधा देखील करण्यात आलेली आहे। इतर बदल जरी झालेले असले तरी इथल्या मूळ गर्भगृहातली रचना अनादी काळापासून जशी होती तशीच आहे। एकावर एक रचलेले दगड, शिळा आणि या दगडाच्या चौथऱ्यावर श्री देवी चंडिका, श्री देवी कालिका आणि श्री देवी महिषासुर मर्दिनी, श्री गणेश व देवीचे 2 वाहन दगडात कोरलेल्या वाघांच्या प्रतिमा आहेत। मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे। पांडव अज्ञातवासात गेले तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी देवदेवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती। त्याच अज्ञातवासात प्रतिष्ठापना केलेले हे एक मंदिर असल्याची आख्यायिका आहे। मंदिर खूप जुने असले तरी येथील ग्रामस्थांनी व चंडिका देवी न्यासाच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेले आहे। अतिशय सुंदर सोय आहे, स्वच्छता आहे। बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय। इथले मार्गदर्शक गुरु पुरुषोत्तम महाराजांची ही प्रतिमा, तृंगारेश्वर इथल्या परमपूज्य सदानंद बाबांची ही प्रतिमा। या मंदिरामध्ये अतिशय छान पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत, खूप शांत वाटतंय। वसईचा किल्ला बांधण्यासाठी येथून दगड नेण्यात आल्याचं मला सांगितलं गेलंय आणि मागील 2 वर्षांपूर्वी या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला। या मंदिरात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणच्या भागातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात। नवसाला पावणारी या चंडिका मातेचं हे स्थान अतिशय जागृत आहे आणि समस्त जुचंद्र नायगावकरांची ही कुलदेवता आहे। आई चंडिका मातेचं सुंदर दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झालंय आणि सुचेता ताईंनी घरून बनवून आणलेल्या पोह्यांचा आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला आणि मग आमची बस निघाली पुढच्या प्रवासाला विरारच्या जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला। बसने जात असताना क्विज आणि गेम्सने आम्ही खूप धमाल केली, मस्त प्राइजेस जिंकलो। अशी धमाल महिलांची साथ मिळाली ना की प्रवास खूपच सुखकर होतो। बघा माझा हा ग्रुप सर्वच वयातल्या या महिला आहेत। मी पहिल्यांदाच या सर्वांना भेटले तरीही एक फॅमिली असल्यासारखं मला जाणवत होतं। आता आम्ही पोहोचलेलो आहोत जीवदानी मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी। आई जीवदानी मातेचं दर्शन तुम्हाला या पुढच्या भागात बघायला मिळणार आहे। तर स्वस्थ रहा, मस्त रहा आणि कायम माझ्या सोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात। त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।